आपल्या डॉलीला आहे ना 7 पिल्लं झाले. आता कमेंट मध्ये तिला आहे ना कॉंग्रॅच्युलेशन करा आणि तिला मस्त मस्त बधाई द्या. आणि हा, तुम्ही आपले माणसे म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर डॉलीचं पिल्लू पाहिजे असेल ना, घरापासून पाटाची एवढी मोठी पाईपलाईन गेली ना, त्याच्यामुळे आता मोटर चालू करायचं असेल तर डायरेक्ट उड्या मारून जावं लागतं. शेतामधले काम मला काही चुकत नाही, त्याच्यामुळे मग ते काम सगळं पूर्ण केलं. आणि आजी म्हणली उन्हाळ्यामध्ये आंबे खावं लागते ना, मग सगळ्या आंब्याच्या झाडांच्या खोडाला नाही ना घेरू लाव. आणि म्हणलं मी आंबे खायच्या आधीच किडेच झाड खाऊन टाकतील. मग काय आमचे नाना पण सोबत होते, घेरू लावायचं काम एकदम प्रॉपर करून टाकलं. काही ठिकाणी एवढी अडचणी ना, तरी यांनी पाईपलाईन नीटच घरी येऊन पाहतोय तर आजीला मस्त ढिगारा झालतात, त्याच्यावर जाऊन चिक्कू तोडीत होती. आपल्या निमुणच्या झाडामधले पण बरेच झाडं मेलते, त्याच्यामुळे दादा पण आपली झाडं घेऊन आलतात लावायला. एकच नाही मेलं, बाकीच्या ट्रॉली मध्ये मग इथं सगळी साफसफाई करून घेतली. तुम्हाला माहिती आपली शेती म्हणजे डायरेक्ट मिनी कोके नाही, त्याच्यामुळे प्रवीण भाऊ डायरेक्ट वरती गेले, पपई एक मस्त तोडून काढली. एक नाही 2, एक आम्हाला एक तुम्हाला. आता रोपांना पाणी टाकायचं आणि पाणीची तर आपल्याकडे कमतरताच नाहीये. एवढं स्वच्छ पाणी ना असं वाटतं डायरेक्ट पटकन पोहायलाच जावं. पण तेवढ्यात प्रवीण भाऊ म्हणले गपगुमान आधी पाणी घालून घे झाडांना, मग पोहायचं. ते असं म्हणल्यावर मग काय सगळ्या झाडांना मस्त पाणी वगैरे घालून दिलं आणि आता टाइम होता पोहायचा. काय म्हणते पब्लिक, मग गावाकडची लाईफ भारी का नाही? असेच भारी भारी व्हिडिओ बघायला ना मस्त कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या.